रसिक हो, आठवणी आई वडिलांच्या हा लोकप्रिय कार्यक्रम काही वर्षांपूर्वी आकाशवाणीवर प्रसारित झाला होता. त्यामध्ये विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी त्यांच्या आई वडिलांच्या आठवणी या कार्यक्रमातून आपल्याला सांगितल्या आहेत. रसिकांच्या आग्रहास्तव आठवणी आई वडिलांच्या हा कार्यक्रम आम्ही BMJ ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत. याचा जरूर आस्वाद घ्या. गुलमोहोर हा आठवणींचा, त्याखाली मी बसता एकांती. मग आठवीत सारे रडता, थोडे हसता. गुलमोहोर हा आठवणींचा, गोड कटू अन सुख दुःखाची किती फुले मी साठवली. आज पुन्हा मज मात पित्याची नवी आठवण आठवली. गुलमोहोर हा आठवणींचा. आठवणी आई वडिलांच्या. श्रोते हो, नमस्कार. आठवणी आई वडिलांच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आई वडिलांमुळेच आपल्याला पहिली ओळख मिळते, नाव मिळतं. आपली संस्कृती आई वडिलांना देव मानते. त्याने दिलेली शिकवण, संस्कार हाच आपला धर्म असतो. आपल्या आई वडिलांच्या आठवणी सांगण्यासाठी आज आपल्याकडे आल्या आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते आणि त्यांच्याशी बातचीत करतायत सुधीर गाडगीळ. सांग मला रे सांग मला, आई आणि बाबा यातून कोण आवडे अधिक तुला. सांग मला रे सांग मला. नमस्कार. आपल्या सर्वांसाठी आज नमनाच्या पहिल्याच कार्यक्रमामध्ये आठवणी आईवडिलांच्या या कार्यक्रमामध्ये प्रख्यात अभिनेत्री वंदना गुप्ते ह्या आज आपल्यामध्ये आलेल्या आहेत. वंदना गुप्ते म्हटल्यानंतर त्या अभिनेत्री आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे, पण त्या पलीकडे ज्येष्ठ भावगीत गायिका माणिक वर्मा आणि अनुभवपट निर्माते दिग्दर्शक अमर वर्मा यांची ती कन्या आहे हेही आपल्या लक्षात आलं असेल. स्वाभाविकच माणिकताईंच्या आणि अमर वर्मांच्या विषयीच्या काही आठवणी आपण वंदनाशी गप्पा मारत तिच्याकडनं काढून घेणार आहोत. नमस्कार वंदना. नमस्कार श्रोतेहो. वंदना, मला एक गोष्ट सांग की माणिकताई किंवा अमर वर्मांचं तुला अगदी लहानपणातलं कुठलं रूप डोळ्यासमोर येतं? स्मरणात राहिलेली आठवण म्हणजे मी मोठा दौरा करून आली होती गाण्याचा. वडील पण डॉक्युमेंटरी फिल्म्स करण्यासाठी मोठा दौरा करून आले होते. पुण्याला आम्ही आजीकडे होतो, आजोळी. शिक्षणासाठी आम्हाला पुण्याला ठेवलं होतं. आजोळ म्हणजे दादरकर ना? दादरकर, प्रख्यात शनिवारापासलं घर. बरोबर. तर तिथे 15-17 दिवसांनी भेटायला यायचं होतं त्यांना. आणि अचानक मम्मीला एक कार्यक्रम आला मुंबईत, तर तिने डावलला. ती म्हणाली की नाही, आता इतका मी दौरा करून आल्यानंतर मला मुलींना भेटण्याची एवढी ओढ लागली की मी तो कार्यक्रम करणार नाही. आणि आई वडील दोघंही येऊन पुण्याला भेटले आणि मला नेमका खूप ताप आला होता. लहानपणी भयंकर मी हट्टी होते, तर मला ताप वगैरे आला की मी औषध फक्त वडिलांच्या हातून घ्यायची. वडिलांनी काय केलं की ते सगळं बरं होईल, छान होईल असं एक सुरक्षितता जी वाटते ना, ती मला वडिलांच्या कुशीत वाटायची. तर मला खरं 3 दिवस ताप होता आणि डॉक्टरने औषध दिलं होतं, पण मी केवळ पप्पांच्या हातून मला औषध घ्यायचं असं मी ठरवलं होतं. 2 दिवस मी तसाच अंगावर ताप सहन केला. आणि पप्पा आल्यावर पप्पांनी मला औषध दिलं आणि पप्पा आणि मी दोघंही डोळ्यातून घळाघळा अश्रू आमच्या वाहत होते. आणि मग आईनी त्यांच्या पाठीवरनं हात फिरवला होता. हे दृश्य माझ्या डोळ्यासमोर अजून हलत नाही. या लाडक्या वंदनाला पप्पा नेमकं काय नावाने हाक मारत होते? ते बंडला म्हणायचे. बंडला? का ग? वंदना आणि मग नंतर बंडला असंच, म्हणजे बंडल ऑफ जॉय म्हणून ते बंडला म्हणायचे. आणि नंतर लग्न झाल्यानंतर मला ते पुरखीन म्हणायचे. पुरखीन? हा, माझे पप्पा अलाहाबादचे ना, तर पुरखीन म्हणजे सगळ्या व्यवहार सांभाळणारी अशी अतिशय मॅच्युअर वुमन पुरखीन. पप्पांची भाषा हिंदी, अलाहाबादचे म्हटल्यावर, आणि माणिकताई अस्सल पुण्याच्या. तर घरात नेमकी कुठली भाषा दोघांशी बोलताना असायची?
गंमत म्हणजे मम्मी नेहमी पप्पांना हाक मारताना वर्मा म्हणायची. बर. सुनिये वर्मा, अच्छा. म्हणजे आडनावाने हाक मारायची ती. पण आम्ही वडिलांशी जी हा, आईशी हो असं सतत चालायचं. पण वडील सुद्धा छान मराठी बोलायला लागले होते. तुटका मुटका का होईना पण व्यवस्थित संवाद साधायचे. पण तसा दोन्ही भाषांचा पुरता सराव घरात होता. शाळेत तुला कुठल्या माध्यमात घालायचं हे आईने ठरवलं का अमर वर्माने ठरवलं? नाही, मुळात आम्हाला पुण्याला आजोळी ठेवल्यामुळे हुजूर पागा मुलींची शाळा हे चॉईसच नव्हता. शाळेमध्ये ऍडमिशन घेण्याकरता त्यावेळेला आई किंवा बाबा यांच्यापैकी कोणाला यायला लागलं का? मी सांगू, ऍडमिशन घेण्यासाठी नाही, पण माझी सुटका करण्यासाठी दोघांनाही खूप वेळा यायला लागलं. तुझी सुटका म्हणजे मला नेहमी शिक्षा व्हायची शाळेत. हुजूर पागेतल्या सगळ्या ज्या बाई होत्या शिक्षिका, त्या आईच्या मैत्रिणी होत्या. कारण आईचं सगळं लहानपण पुण्यात गेल्यामुळे बरोबरच्याच ज्या मैत्रिणी होत्या त्या सगळ्या आमच्या शिक्षिका होत्या. आणि मी अतिशय खोडकर होते, त्यामुळे अभ्यासात माझं लक्ष नसायचं. मम्मीला त्या म्हणायचे की माणिक केवळ तुझी मुलगी आहे म्हणून आम्ही हिला वरच्या वर्गात पाठवतोय. बर. प्रगती पुस्तकावर सही कोण करायचं, आई का बाबा? वडील करायचे. कारण मम्मी तशी त्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट होती, मार्कांच्या बाबतीत वगैरे. पण पप्पा चलता है असा ऍटिट्यूड असायचा वडिलांचा. त्यामुळे आईपर्यंत प्रगती पुस्तक नेलंच जात नसेल. नाही जायचं अजिबात. शाळेच्या परीक्षांच्या वेळेला तुम्ही आता आजीकडे होतात, पण महत्वाच्या ज्या परीक्षा असतात आपल्या वेळची SSC, अशा वेळेला आई आपले सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून तोपर्यंत आम्ही मुंबईत आलो होतो. तर मला 11वीला मी एक स्पेशल सब्जेक्ट घेतला होता, इतिहास, हिस्ट्री. कारण मी मॅथ्स सोडलं होतं, माझं अगदी गणितात मी ढ होते. SSCला माझं सगळं हिस्ट्रीचा अभ्यास आईने घेतला होता करून. आणि तुला गंमत सांगते की माझ्या हिस्ट्रीमध्ये सर्वात चांगले मार्क मिळाले. पण मम्मीने तो माझ्याबरोबर इतका घोकला होता इतिहास की तिला मेनिंजायटिसचा आजार झाला होता त्याच्यानंतर, अगदी 1.5 वर्षानंतर. त्यावेळी ती मेनिंजायटिसच्या आजारात सबंध इतिहास बोलत होती मला शिकवलेला. तिला माणसं ओळखता येत नव्हती, पण इतिहासातलं सगळं ती बोलायची. मला एक सांग, माणिकताईंचा रियाज घरामध्ये चालू असेलच नेहमी. तुमचा कधी त्यांना रियाजाच्या वेळेला व्यत्यय वाटला का? आमचा व्यत्यय त्यांना आम्ही येऊ दिला नाही, कारण मम्मीचा रियाज हा पहाटे उठून असायचा. त्यावेळेला तुम्ही उठलेलंच ना. त्यामुळे उलट छान स्वर कानावर पडायचे आणि आम्ही आणखीच गाढ झोपायचो. पण तुला गंमत सांगते की अलाहाबादचे खूप आमच्याकडे पाहुणे यायचे वडिलांच्याकडचे वगैरे राहायला. आणि सबंध घरभर माणसं झोपलेली असायची. म्हणजे एकेका वेळी 20-20 जण 1 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये असायचे राहायला. आणि मम्मीला सकाळी उठून रियाजाला जागा नसायची, तेव्हा रात्री कोरडी झालेली बाथरूम, ती तिथे चटई घालून बाथरूम मध्ये रियाज करायची मम्मी. ते ओम स्वर जो घुमायचा ना, त्याचा तिला फायदा व्हायचा. आणखी एक मम्मीची आठवण म्हणजे बालगंधर्वांना तिने रिक्वेस्ट केली होती की मला तुम्ही नाट्यसंगीत शिकवा, कारण मला तुमच्यासारखं गायचंय. तर गंधर्वांनी अट घातली होती की तू जर कानोपात्रा नाटकात कानोपात्राची भूमिका करत असशील तर मी तुला शिकवतो. जे मम्मीने नाकारलं, म्हणून तिने त्या रेकॉर्ड तबकड्या होत्या तेव्हा, त्या आणून सारखं मागे पुढे सुई करून करून एक एक तान रेटून मम्मीने शिकलेलं होतं. आणि ते मी कधीही विसरणार नाही की किती तिने मेहनत केली होती आणि उत्तम नाट्यसंगीत म्हणायची. आईची कुठली मैफल तुझ्या डोळ्यासमोर आहे? तिच्या सगळ्या मोठ्या आजारपणातून उठल्यानंतर पहिल्यांदा पुण्याच्या तुळशीबागेत तिची मैफिल झाली. त्या तुळशीबागेतली मैफिल मला आठवते. तिने स्वतः ठरवलं होतं की मी आजारपणातून उठल्यावर राम मंदिरात गाणार म्हणून. आम्ही सगळे जण रडत होतो आम्ही तिचं गाणं ऐकून, की पुन्हा ती उठून गायला लागेल असं शंका सुद्धा होती. मग काय कौशल्याचा रामच म्हटलं? कौशल्याचा रामबाई. आणि ते अतिशय आवडीचं गाणं आहे माझ्या. गाण्याच्या बाबतीत कितपत उत्साही होतीस? आम्हा सगळ्या भगिनींना मम्मीने गाणं शिकवण्यासाठी वसंतराव कुलकर्णींच्या क्लासला घातलं होतं दादरला. पण माझं खेळामध्ये एवढं लक्ष असायचं की संध्याकाळी शिकवणीची जेव्हा वेळ असायची तेव्हा मी खाली ग्राउंडवर खेळायची. आणि मी आईला सांगायची की मी जाते म्हणून गाण्याच्या क्लासला, आणि मी खाली खेळायची. पण आता मला त्याचं वाईट वाटतं खूप. काय ग, पण आईच्यामुळे तुला अप्रूप वाटण्याच्या त्या वयामध्ये लताबाई, आशाबाई, बाबूजी असे सगळे जे मान्यवर गायक आहेत
यांचा सुद्धा तुमच्या घरी येणं जाणं असेल ना? लहानपणापासून आई वडिलांच्यामुळे एवढ्या मोठ्या मोठ्या माणसांच्या ओळखी आणि सहवास मिळाला. पु ल देशपांडे यायचे आमच्याकडे, कुमारजी यायचे इंदोरून, तेव्हा आमच्या घरी मुक्कामाला असायचे. ही मंडळी ज्यावेळेला तुमच्या घरी यायची त्यावेळेला तुम्ही लहानात म्हणून पलीकडच्या खोलीत जा असं काही व्हायचं का तुम्हाला? तिथे त्यांना असं वाटायचं की यांना जेवढे संस्कार सगळ्यांकडनं मिळतील तेवढे मिळावेत. आणि तो सांगू, पहिल्यापासून वडिलांनी एक सांगितलं होतं की किसी भी क्षेत्र में करियर करो अपना, मगर सबसे ऊंचा जाने की कोशिश करो. हां. माणिकताई, कधी आपल्या जुन्या मैफिली, गाजलेली मैफल, भेटलेले उत्तम रसिक प्रेक्षक यांच्याविषयी तुम्हा मुलींची गप्पा मारायची का? मैफिलीविषयी फारशी काही बोलायची नाही. घरात आल्यानंतर ती पूर्णपणे साधी गृहिणी, आई, वहिनी, नणंद, सगळी नाती असायची, एक्सेप्ट माणिक वर्मा ॲज अ सिंगर. वा. पण अशा गृहिणी माणिक वर्मांचं, तुझ्या त्या मम्मीचं, तुला स्वतःला आवडलेला सर्वात उत्तम पदार्थ कुठला? पुरणपोळ्या छान बनवायची, अतिशय सुंदर बनवायची मम्मी. आणि खूप अगदी प्रेमाने तिचं त्या हाताची लय जी असायची ना, मला अगदी आठवतंय ती जेव्हा लाटायची तेव्हा ती लयच मला बघायला, तिच्या हात असे मऊ आणि छान दिसायचं, तशी ती मऊ पुरणपोळी अशी मम्मीची व्हायची. मग आपल्याला तशी पुरणपोळी जमावी म्हणून जरा तरी आईच्या हाताखाली प्रयत्न केला किंवा आईने तसा प्रयत्न केला? आईच्या हाताखाली नाही केला, पण मी एकदा पुरणपोळीचा प्रयत्न केला आणि त्याच्या पुरणाच्या भाकऱ्या झाल्या. पण आई तुमच्या मध्ये या सर्व कलागुण यावेत किंवा स्वयंपाकघरातल्या सगळ्या गोष्टी याव्यात याकरता कितपत दक्ष होती? खूप दक्ष असायची, पण इतकं बारीक लक्ष असायचं की ती सगळ्या शिक्षकांना भेटायची, घरी मामी आजी ज्या आम्हाला सांभाळायचे सगळ्यांना विचारायची की किती वाजता झोपल्या, काय खाल्लं काय नाही. आणि वडिलांची गंमत सांगायचो, आम्ही 4 मुली, बरोबर, एक से एक नग. आणि मग मला जेव्हा मुलगी झाली ना पहिली, स्वप्ना, तेव्हा मी 8 दिवसाची घेऊन आले घरी हॉस्पिटलमधून आणि मी खूप रडायला लागले. तर मला पप्पाने विचारलं, क्या हुआ वंदना, रो क्यों रही हो? तर म्हटलं, तुम्ही आम्हाला कसं एवढं सुसंस्कृत मोठं केलं, एवढ्याच्या बाळाला मी कशी मोठी करू म्हणून मी रडतेय. तर मग नंतर मी जेव्हा आठवायला लागले की काय असं होतं ग, असे संस्कार, हे घ्या संस्कार असे कोणी देत नाही, तर काय नेमकं. तर मला आठवतं की सकाळी आम्ही कॉलेजला किंवा शाळेत जायचो आणि मग संध्याकाळी जेव्हा परत यायचो ना, तर वडिलांचं इतकं लक्ष असायचं की किती वाजता मुलगी बाहेर पडते आणि किती वाजता आली. वंदना, खरं तर तुझ्याकडे कितीतरी आठवणी आहेत. तू आत्ता बाथरूमची सांगितलेली आठवण काय, किंवा जुन्या काळातला तुझा खोडकरपणा आणि त्याला पुरून उरलेले पप्पा मम्मी, सगळं ऐकायला खूप आवडेल. पण आपण थोडं थांबूया, कारण वेळेची मर्यादा, आणि पुन्हा भेटूया अधिक आठवणींसाठी पुढच्या भागात. धन्यवाद. श्रोते हो, मायलकींचं हे प्रेमाचं साटलोटं सांगत होत्या सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते. त्यांच्या आणखी काही आठवणी आपण ऐकणार आहोत पुढच्या भागात. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी आठवणी आई वडिलांच्या या कार्यक्रमात. आठवणी आई वडिलांच्या या कार्यक्रमाचा पुढचा व्हिडिओ आम्ही पुढच्या आठवड्यात BMJ ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करणार आहोत. त्याच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. गुलमोहर हा